एमआयएमचा सुपडा साफ होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले होते। एमआयएमचा सुपडा साफ झाला तर माझी दाढी काढेन असं आता जलील म्हणालेत। अन्यथा त्यांनी आपली दाढी काढून टाकावी असं प्रति आव्हानही दिलंय। इम्तियाज जलील यांनी शिंदेंना थेट चॅलेंज केलं। छत्रपती संभाजीनगर मध्ये आज एमआयएमची पुन्हा एकदा रॅली निघालेली आहे। असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील या रॅलीत सहभागी झाले। आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगर मध्ये आज एमआयएमची पुन्हा एकदा रॅली निघालेली आहे। असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील या रॅलीत सहभागी झाले। आपण बघतोय की शहरातील बायजीपुरा परिसरात ही सगळी रॅली सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद देखील पाहायला मिळतोय। ओवैसी हे स्वतः आज एक ठिकाणी एक गल्लीत जाऊन सगळ्या लोकांशी भेटीगाठी घेत आहेत। इम्तियाज जलील देखील या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहेत आणि इम्तियाज जलील देखील सगळ्यांना मतदानासाठी आव्हान करताना पाहायला मिळतात। आपण बघितलं तर या काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी याच गल्लीत गोंधळ झाला होता, राडा झाला होता। इम्तियाज जलील या ठिकाणी पोहोचले होते आणि इम्तियाज जलील यांना विरोध देखील झाला होता, त्यांच्या गाडीवर हल्ला देखील झाला। आज त्याच ठिकाणी पुन्हा एकदा रॅली निघालेली आहे। मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या या रॅलीत आपल्याला पाहायला मिळते। इम्तियाज जलील देखील लोकांशी भेटत आहेत। अनेक तरुण या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळतात। आपण बघितलं तर एमआयएम गेल्या काही वर्षात येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षाने निवडणुकीत महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार निवडून आणले होते। इम्तियाज जलील आपल्या सोबत आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। लोकांशी ते भेटत आहेत। अनेक जे वृद्ध लोक आहेत, तरुण आहेत, त्यांच्याशी भेटीगाठी घेत आहेत आणि एमआयएमला मतदान करण्याचं आव्हान देखील केलं जातं। त्यामुळे एकंदरीत हा जो भाग आहे मुस्लिम बहुल एरिया आहे आणि या मुस्लिम बहुल एरियामध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात एमआयएमला प्रतिसाद देखील मिळतो। 25 उमेदवार गेल्या निवडणुकीत निवडून आले होते। यंदाही मोठ्या प्रमाणात लोक निवडून येतील अशी अपेक्षा एमआयएमला आहे। रॅली निघाली आहे। काल एकनाथ शिंदे आले होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली। आज एकनाथ शिंदे आले होते, त्यांनी तुम्हाला आव्हान दिलं आहे की पतंग कसं निवडून येतं, पतंग कापलंय। मी स्वतः ते पतंग पाठवलं होतं एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेमध्ये, कारण मकर संक्रांतीचा त्योहार 14 तारखेला येणार आहे आणि मी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की इतका मोठा सण आहे, आपण हिंदू नेते आहे, हिंदुत्वाचे गप्पा मारणारे आहे, तर कृपा करून 14 तारखेला आमची पतंग हातात घ्या आणि मकर संक्रांती साजरा करा। ते आठवणी करण्यासाठी मी स्वतः ते पतंग पाठवलं होतं। शिवसेना निवडून येईल, काय आव्हान असणार आहे तुमचं? नाही काय आहे की ठीक आहे ना, सगळं निवडणूक लढत आहे, पण लोकांचा जे प्रतिसाद आहे, मला असं वाटतं की आज अशा प्रकारे या शहरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब येऊ द्या किंवा अजितदादा येऊ द्या, उद्धव ठाकरे येऊ द्या, इतका मोठा प्रतिसाद कोणत्याही नेत्यांना मिळणार नाही जसा आज आमच्या ओवैसी साहेबांना मिळत आहे। कारण या शहरामध्ये हैदराबाद नंतर मोठा गड आम्ही तयार केला तर हे औरंगाबाद आहे। तुम्ही दाढी काढण्याचं काय आव्हान दिलंय शिंदे? मी काय म्हटलं की त्यांनी आम्हाला चॅलेंज केलेले आहे की आता त्यांचा सुपडा साफ होणार, तर मी एकनाथ शिंदे साहेबांना चॅलेंज करतो की आमचा सुपडा साफ झाला तर मी ही जी दाढी आहे ना हे कापून घेणार, आणि सुपडा साफ नाही झाला तर एकनाथ शिंदे साहेब तुम्ही तुमची दाढी कापणार का हे सांगा मला। नक्कीच होते इम्तियाज जलील आणि एकनाथ शिंदे यांना त्यांनी आव्हान दिलं, जर आमचा सुपडा साफ झाला तर मी दाढी काढायला तयार आहे, अन्यथा तुम्ही तुमची दाढी काढून टाका। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर। तर या बातमीपत्रामध्ये तुर्तास इतकंच। मात्र एनडीटीव्ही मराठीचा कॉन्क्लेव्ह झाला होता आणि त्यात मंत्री नितेश राणे यांनी संवाद साधला। पाहुयात ते काय म्हणाले।